नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो, माझे नाव श्रीमती नंदा विजय सावंत, सहाय्यक शिक्षिका, महाराणी साईबाई विद्या मंदिर, मालाड पूर्व. 100 दिवस 100 बोधकथा वाचन या उपक्रमांतर्गत आज मी 10वी कथा तुमच्यासमोर सादर करत आहे. कथेचं शीर्षक आहे सिंह आणि बोकड. एक बोकड तुटलेल्या कड्यावर चरत उभे होते. सिंहाने त्या बोकडाला चरताना पाहिले तेव्हा सिंह त्या बोकडाला म्हणाला, अरे, इतक्या उंचावर उभे राहून गवत खाणं धोक्याचं आहे. त्यापेक्षा खाली मी जिथे आहे त्या ठिकाणी खूप छान आणि हिरवगार गवत आहे, तेव्हा तू लगेच हे गवत खाण्यास इथे ये. बोकडाने सिंहाचे हे म्हणणे शांतपणे ऐकले आणि उत्तर दिले, सिंह महाराज, आपल्या सूचनेबद्दल मी आभारी आहे. आपण माझ्या पोटाची काळजी करता की स्वतःच्या पोटाची काळजी करता? काय, माझे मांस खाण्याचा आपला विचार आहे की काय? अशा प्रकारे सिंहाला न घाबरता उत्तर देऊन बोकड तिकडून निघून गेले. या कथेचं तात्पर्य, शत्रूने कितीही हिताच्या गोष्टी सांगितल्या तरी शहाण्याने त्यावर विश्वास ठेवू नये. धन्यवाद.